नमस्कार, मी नमन भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। सेवक मित्रांनो, मंडळात मे महिन्यात निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या वेळी बरेच सेवक सोशल मीडियावर एक बाबाचा संदेश शेअर करत होते की देश में गंदा राजकारण है, गरीबों का जानलेवा राजकारण है, लोकशाही बेईमानी के लिए आई है। आजच्या या व्हिडिओमध्ये या संदेशाचा विश्लेषण करण्याचे प्रयत्न करू आणि 12 वर्षाच्या 42 दिवसाच्या 1989च्या परिपत्रकाचे सुद्धा विश्लेषण करण्याचे प्रयत्न करू। या विषयावर माझे विचार तुम्हाला सांगत आहे, ते बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये मला सांगा। बाबा आपल्या संदेशात सांगतात की देश में गंदा राजकारण है, गरीबों का जानलेवा राजकारण है, लोगों का खून पीने के लिए पूंजीपतियों के हाथ में देश है, लोकशाही बेईमानी के लिए आई है, संगदिल बनाओ, लोगों को हरामखोर मत बनाओ, कर्ज माफ़ करना हरामखोर के लक्षण हैं, इसलिए बाबा जगाने आए हैं, आप सेवक जागो, खुद कष्ट करो और देश को बचाओ। बाबांनी हा संदेश 23/9/1990ला दिला आणि या संदेशाचा वापर मंडळाच्या निवडणुकीच्या वेळी खूप करण्यात आला। काही मंडळाच्या आणि इतर संस्थेच्या अतिबुद्धिमान सेवकांच्या मते बाबांनी निवडणूक घ्यायला नाही सांगितली, मंडळात राजकारण होते आणि बाबा गंदा राजकारण आहे असे म्हणाले। हे मंडळातले लोक एकामेकावर आरोप लावतात, एकामेकाचीच काढतात, म्हणून मंडळ चुकीचं आहे, बाबांच्या हयातीत असा होत नव्हता। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाविषयी चर्चा केली होती। त्यात मंडळाची स्थापना, कार्य, अर्थ, निवडणूक, अधिकार यावर चर्चा केली आणि आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बाबांनी मंडळाची 1979ला धर्मदाय संस्था म्हणून नोंद केली आणि 1980ला मंडळात निवडणूक घेतली। मग बाबा 10 वर्षानंतर 1990ला का बरं म्हणतात की इस देश में गंदा राजकारण है, लोकशाही बेईमानी के लिए आई है। मग लोकशाही बेईमानी के लिए आई है तर बाबांनी लोकशाही पद्धतीने मंडळात निवडणूक का बरं चालू केली, हा विचार करण्याला एक प्रश्न आहे। बरेच सेवक आपापल्या बुद्धीप्रमाणे या संदेशाचा अर्थ काढतात। बाबा नेहमी देशाविषयी बोलत असायचे, देशाच्या नागरिकांना संदेश द्यायचे आणि जेव्हा जेव्हा देशावर आपत्ती आली तेव्हा तेव्हा बाबांनी भगवंताला विनंती करायला सांगितली। तसेच 1989 आणि 90च्या काळात देशात अराजकता, अनैतिकता, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा चोहीकडे चालू होता, राजनैतिक उत्पात चालू होता। हे तुम्हाला मंडळाच्या या 1989च्या परिपत्रकावरून समजेल। 1989ला देशात निवडणूक होती आणि 1990ला महाराष्ट्रात निवडणूक होती। 1989ला देशात चुना होता तेव्हा देशाची हालत नाजूक होती। दंगे, कत्ल, अराजकता, अनैतिकता आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होता। त्यावेळेस बोफोर्स नावाच्या तोफेचा मोठा घोटाळा आणि बऱ्याच स्कॅमचे आरोप सरकारवर होते। म्हणून बाबा 1989ला आलेल्या 12 वर्षाच्या 42 दिवसाच्या त्यागाच्या परिपत्रकात सांगतात की आज देशात चोहीकडे अराजकता, अनैतिकता, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, एकामेकांची कत्ल इत्यादी अधिक प्रमाणात चालू आहे। वरील वाईट कृत्यांवर परमेश्वरच मात करू शकतो, त्याकरिता सर्व सेवकांनी कुटुंबातील सर्व एकत्र मिळून परमेश्वराला त्यागाची विनंती करावी। 12 वर्षाचे त्यागाचे कार्य व देशावर आलेल्या संकटाचे कार्य एकाच वेळी सुरू करावे आणि रोजच्या विनंतीबरोबरच देशावर आलेल्या संकटाला दूर करण्याकरिता एक वेगळी विनंती करायला सांगितली। बाबा नेहमी सांगत असायचे की देशावर, जगावर आलेल्या संकटावर भगवंतच मात करू शकतो आणि बाबा 1/9/1980च्या संदेशात सुद्धा हेच सांगतात, कारण 1980ला सुद्धा देशात निवडणूक होती। बाबा आपल्या संदेशात सांगतात की हाल की परिस्थिति में हो रहा भ्रष्टाचार दूर करना यह कोई भी मानव के हाथ की बात नहीं है, उसे भगवत कृपा ही दूर कर सकती है। युग परिवर्तन के चक्र से निर्माण होने वाले प्रलय से मानव को खुद को सुरक्षित रहना है, तो हर मानव ने अपने जीवन में सत्य, मर्यादा और प्रेम का आचरण करना चाहिए और भगवान को शांति प्रदान करनी चाहिए। यही बाबा ने नागरिकों को संदेश दिया। यावरून समजून येते की बाबा देशाच्या परिस्थितीविषयी बोलत असायचे आणि देशातील नागरिकांना संदेश द्यायचे आणि असाच एक संदेश 23/9/1990ला दिला। आपण आताच चर्चा केली की 1989 आणि 90ला काय परिस्थिती होती। 1990ला महाराष्ट्रात निवडणूक झाली आणि महाराष्ट्र सरकारने 10,000पर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना आणली। म्हणून बाबा आपल्या संदेशात देशातील राजकारणाविषयी, सरकारविषयी बोलतात आणि सेवकांना सांगतात की देश में गंदा राजकारण है, गरीबों का जानलेवा राजकारण है, लोगों का खून पीने के लिए पूंजीपतियों के हाथ में देश है, लोकशाही बेईमानी के लिए आई है,
संगदिल बनाओ, लोगों को हरामखोर मत बनाओ। कर्ज माफ करना हरामखोर के लक्षण है, इसलिए बाबा जगाने आए हैं। आप सेवक जागो, खुद कष्ट करो और देश को बचाओ। आता तुम्हाला या संदेशाचा अर्थ समजला असेल। बाबा कोणाविषयी बोलत होते, कोणाला संदेश देत होते हे समजलं असेल। या संदेशाचा आणि मंडळात होणाऱ्या निवडणुकीचा काही लेनदेन नाही। बाबांनी सांगितल्याप्रमाणे मंडळात लोकशाही पद्धतीने निवडणूक होते आणि राजकारणसुद्धा होते। राजकारण होते म्हणजे काय, तर राजकारणाचा अर्थच असा आहे की समाजाच्या मंडळाच्या हितासाठी सत्ता मिळवणे, चांगले निर्णय घेऊन सर्वांपर्यंत पोहोचवणे। राजकारणाचा अर्थ चुकीचा नाही आहे, तर चुकीचा राजकारण करणे हा गंदा राजकारण आहे। मंडळात लोकशाही आहे तर राजकारण राहणारच। त्यामध्ये प्रश्न विचारणे, आलोचना करणे, जे निर्णय मंडळाच्या हितासाठी नाही आहेत त्याचा विरोध करणे हे स्वाभाविक आहे, योग्यसुद्धा आहे आणि मंडळाला चांगल्या दिशेने नेण्याकरिता हे व्हायला पाहिजे। पण काही सेवक असतातच जे त्यांच्या कृत्यामुळे मंडळाला हानी पोहोचवतात, विनाकारणाने गोंधळ घालतात। ते सेवक गंदा राजकारण करत आहेत। म्हणून जागण्याची गरज आहे। कोण कसा आहे हे ओळखण्याची गरज आहे, कारण बाबांनी आपल्याला अधिकार दिला आहे। मंडळ कुणाच्या बापाचा नाही तर आमच्या बाबाचा आहे, मंडळाच्या सर्व सेवकांचा आहे आणि हे अधिकार फक्त मंडळच देते। म्हणून अधिकाराचा वापर करा, सत्य काय आहे ते ओळखून सत्याच्याच मागे उभे राहा आणि सत्याचाच प्रचार करा। आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळात होणाऱ्या निवडणुकीबद्दलच्या तुमच्या विचारात सुधारणा झाली असेलच अशी मी अपेक्षा बाळगतो। तुम्हाला माझ्या अशा व्हिडिओमध्ये काही नवीन जानकारी महत्त्वाची किंवा गरजेची वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा। आणि मागच्या व्हिडिओमध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना, मंडळाच्या स्थापनेमागे बाबांचे विचार, मंडळाच्या नावाचा अर्थ, मंडळाचे कार्य, मंडळाची नोंदणी, पहिले टिमकी नागपूर म्हणत होते आता वर्धमान नगर काऊन म्हणतात, या विषयावर या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे। तो व्हिडिओसुद्धा पहा आणि सेवकांपर्यंत पोहोचवा। एवढेच बोलतो। सर्वांना माझा नमस्कार।